तुम्ही मला खूप सगळ्यांनी नावं सांगितली वेगवेगळ्या झाडांची, रोपांची. तर तुम्ही त्यांच्यामध्ये बघितलं असेल, काही खूप मोठी मोठी झाडं असतात, तर काही अशी छोटी छोटी झाडं असतात, झाडं किंवा रोपं म्हणूया आपण त्यांना. मग त्यांना आपण वेगवेगळं कसं करतो, त्यांचे ग्रुप कसे करतो वेगवेगळे. जसं की आता आपल्या शाळेमध्ये आपले ग्रुप केलेले असतात, आपलं वेगवेगळं क्लासिफिकेशन केलेलं असतं, वर्गीकरण केलेलं असतं. 8वीचे मुलं वेगळी, 9वीची मुलं वेगळी, 10वीची मुलं वेगळी. की कोणतीही मुलं कोणत्याही वर्गात जाऊन बसू शकतात? नाही बसू शकत ना. आपण आपल्याला एक ठराविक वर्ग दिलेला आहे आणि आपण त्याच वर्गामध्ये जाऊन बसतो. 8वीच्या, 9वीच्या, 10वीच्या, की आपण जाऊन बसतो पहिलीच्या वर्गामध्ये? नाही, आपण आपल्या वर्गात बसतो. तसंच त्यानंतर 8वी मध्ये किंवा 9वी मध्ये सुद्धा तुमचे वेगवेगळे गट असतील, अ वर्ग, ब वर्ग, किंवा काही तुमची नावं असतील वर्गांची. असे वेगवेगळे वर्ग असतात आणि आपण त्याच वर्गामध्ये बसतो, आपण कुठल्याही वर्गात जात नाही. तसंच सेम वनस्पतींचे सुद्धा वर्गीकरण काही वर्ग केलेले आहेत. आता समजा गुलाबाचं जे रोप आहे त्याला फुलं येतात, त्याला फळं येतात का? गुलाबाच्या रोपाला फळं येतात? बघितलंय कोणी? नाही बघितले. पोतेगाव आश्रमशाळा म्हणते नाही. अजून कोटगुळ आश्रमशाळा नाही. की पुढची मुलं खूप शांत दिसतात. संत मानवदया आश्रमशाळा. मागच्या मुलांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दिसतंय. मुरुमगाव आश्रमशाळा कोण काय मुलींना काय म्हणताय तुम्ही? ओके. तर असं गुलाबाची म्हणजे फुलं येणारी रोपं वेगळी असतात आणि फळं येणारी झाडं वेगळी असतात. आपण फुलं आणि फळं झाडं एकत्र म्हणूया का? की गुलाबाचं पण झाड आणि सफरचंदाचं पण झाड असं आपण म्हणू? चालेल असं म्हटलेलं? कोणी सेम आहेत ते की त्यांचा वेगवेगळा ग्रुप होईल? वेगळा ग्रुप होईल ना त्यांचा, कारण की सफरचंदाला तर फळं येतात, सफरचंदाची फळं येतात आणि गुलाबाच्या रोपाला फुलं येतात. गुलाबाचं रोप छोटं असतं आणि सफरचंदाचं मोठं झाड असतं. त्यांच्यामध्ये फरक तर आहे. मग हे असे त्यांचे आपण वेगवेगळे ग्रुप्स केलेले आहेत आणि मग ते ग्रुप्स आपण आता इथे बघणार आहोत. जैवविविधता आणि जैविक वर्गीकरण. आपल्या आजूबाजूला आपल्याला असंख्य झाडं बघायला मिळतात आणि असंख्य वेगवेगळे प्राणी किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती बघायला मिळतात. आता झाडांबद्दल आपण जर म्हणायचं झालं, शाळेशेजारी तुम्ही थोडी झाडं बघितली, तेच तुमच्या घरा शेजारी तुम्ही ज्या गावात राहता तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं रोप बघायला मिळतात. नदीवरती वेगळी झाडं असतात, म्हणजे नदीच्या किनारी किंवा तलावाच्या किनारी वेगळी झाडं, डोंगरावर वेगळी झाडं, सपाट जमिनीवरती वेगळी झाडं. जर आपली बाग असेल तर बागेमध्ये वेगळी झाडं, शेतात वेगळी झाडं, अशी आपल्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणात जैवविविधता. जैवविविधता म्हणजे काय? जीव म्हणजे सजीव. सजीव आणि सजीवांमध्ये वेगवेगळे आपल्याला ग्रुप्स बघायला मिळतात. त्यानंतर त्याचं वर्गीकरण करणं का गरजेचं आहे? वर्गीकरण करणं का गरजेचं आहे? हजारो प्रकारची झाडं आहेत पृथ्वीवरती. त्यांना कसं आपण त्यातली प्रकाश संश्लेषण करणारी वेगळे, त्यानंतर शेवाळासारखी झाडं, शेवाळासारखी जी वेगळी छोटी प्रजाती आहे वनस्पतींची ती वेगळी. तर ह्या सगळ्यांना वेगवेगळं ठेवण्यासाठी, त्यांचा व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्यांचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे आणि वर्गीकरणातूनच आपण त्याचं नामकरण करू शकतो. प्रत्येक झाडासाठी वेगवेगळं वैज्ञानिक नाव असतं, ते ठरवण्यासाठी आपल्याला वर्गीकरण महत्वाचं ठरतं.
आता जसं तुम्हाला गेल्या वर्षीचं जर तुम्ही आठवाल तर सृष्टीसाठी त्यांनी काही निकष ठरवले होते. पेशींची रचना, पेशींची जटिलबद्धता, त्यांचं स्वयंपोषी आहेत की नाही, एकपेशीय आहेत की द्विपेशीय आहेत, अशा वेगवेगळ्या जसे त्यांनी निकष लक्षात घेतले होते, तसंच सेम आता वनस्पतींसाठी सुद्धा आपण करणार आहोत. वनस्पतींना अवयव आहेत की नाही, अवयव म्हणजे काय, आपल्यासारखे हातपाय असतात वनस्पतींना? वनस्पती हातपाय नसतात. त्यांचे अवयव कोणते असतात? त्यांचं खोड, त्यांची मधली फांदी, बरोबर, त्यांना येणारी फुलं, त्यांना येणारी पानं, ही वनस्पतींचे अवयव असतात. मग त्या अवयवांवरून त्यांचं वर्गीकरण केलं जातं. मोठ्या झाडाचं खोड असतं, छोट्या झाडाची मध्ये फांदी असते किंवा देठ असतो. पाणी आणि अन्न, पाणी आणि अन्न, झाड अन्न कसं बनवतात? व्हेरी गुड, प्रकाश संश्लेषण करून बनवतात. बाकी आपल्यासारखं ते जेवण बनवत बसत नाहीत ना, त्यांचं जेवण ते त्यांच्या प्रकाश संश्लेषणातून बनवतात. मग ते प्रकाश संश्लेषण केल्यानंतर पूर्ण झाडाला ते अन्न किंवा पूर्ण वनस्पतीला ते अन्न मिळवून अन्नाचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, अन्नाचं वहन करण्यासाठी काही वेगळ्या ऊती आहेत का, टिश्यूज आहेत का, हे बघितलं जातं. त्यानंतर सगळ्याच वनस्पतींना बिया येत नाहीत. काही ठराविक वनस्पतींना बिया येतात, काहींमध्ये बिया नसतात. मग त्याच्यावरून सुद्धा बघितलं जातं की हे कोणत्या ग्रुपमध्ये येईल. बिया असणारे वेगळे, बिया नसणारे वेगळे. त्यानंतर बिया आहेत, मग त्या बियांवरती फळं आहेत की नाही, बिया फळाच्या आतमध्ये आहेत की फळाच्या बाहेर आहेत, हे सुद्धा बघितलं जातं. काजूची बी कशी असते, त्याच्या बाहेर असते, आणि सफरचंदाची त्याच्या आतमध्ये असते, आंब्याची आतमध्ये असते, त्याच्यावरती फळाचं आवरण असतं, हे सुद्धा आपण बघतो. आणि त्यानंतर बिया ज्या आहेत, बी आहे, त्या बीच्या आतमध्ये एकच बी आहे की त्याचे दोन भाग होऊ शकतात, हे सुद्धा आपण बघतो. त्यानंतर अजून त्याचं जेव्हा आपण पुढे पुढे वर्गीकरण जात जातो, तेव्हा मग त्यांना फुले येतात का, फळे येतात का, बिया येतात की नाही येतात, मग याच्यावरून त्यांचं बीजपत्री म्हणजे बिया असणारे, बिया नसणारे. त्यानंतर जर त्यांच्या वरती बी वरती जर फळ असेल तर आवृत्त बीजी, आणि त्याला जर बी त्याच्या बाहेर असेल तर अनावृत्त बीजी, आणि बी सिंगल असेल तर एकपत्री बीज, एक बीजपत्री, आणि जर दोन बिया असतील तर द्विबीजपत्री. हे असं वेगवेगळं त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि हेच आपण ह्याच्यामध्ये आता व्यवस्थित बघणार आहोत. सगळ्यात पहिले अबीजपत्री किंवा अबीजपत्री वनस्पती बघूया आपण. अबीजपत्री म्हणजे काय, ज्यांना बिया येत नाही आणि किंवा ज्यांना फुलं येतात. फुलं, जी काही फुलांसाठीची झाडं आहेत, रोपं आहेत, ती सर्व अबीजपत्री वनस्पतींमध्ये येतात. आणि त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा समावेश होतो. इंग्लिशमध्ये याला म्हणतात क्रिप्टोगॅम्स. काय म्हणतात? क्रिप्टोगॅम्स. जी मराठी माध्यमाची मुलं आहेत त्यांनी सुद्धा इंग्लिश नावं लक्षात ठेवा, कारण की नंतर तुम्ही जेव्हा 11वी 12वीला जाल तुम्हाला हे सगळं इंग्लिश मध्येच असणार आहे, त्यामुळे आपण नावं लक्षात ठेवणार आहोत. अबीजपत्री वनस्पती म्हणजे काय? क्रिप्टोगॅम्स. हे क्रिप्टोगॅम्स त्यांचे वेगवेगळे आपण काय म्हणूया भाग आहेत. क्रिप्टोगॅम्स मध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती बघायला मिळतात. सगळ्यात पहिले येतात थायलोफायटा.
हॅलोफायटा म्हणजेच अशा वनस्पती ज्या पाण्यामध्ये वाढतात. महाराज मंडळ. तर तुमच्या इथल्या मुलांना काही प्रश्न आहे का? महाराज मंडळ सर. ओके. तुम्ही सर्व कधी नदीवरती तलावावरती फिरायला गेलाय? तिथे तुम्ही बघितले नदीच्या दगडांवरती, नदीच्या पाण्यामध्ये बघितलंय का? शेवाळ नाही बघितलं तुमच्या इथे कोणीच? बघितलंय ना? मग मला सांगा, शेवाळाला वेगळं असं मूळ असतं का? खोड, पाने, फुले असं अवयव असतात त्याला? नाही नसतात ना. पण काय त्याच्यामध्ये हरितद्रव्य असतं, म्हणजे क्लोरोफिल्स असतात, त्यामुळे ते स्वयंपोषी असतात. पण त्यांना आपण त्याच्यामध्ये मूळ वेगळं, खोड वेगळं, त्याची पानं वेगळी, फुलं वेगळी असं आपण त्याला करू शकत नाही. तर या गटाला आपण म्हणतो शैवाल किंवा अल्गी. काय म्हणतो या गटाला? त्यांना मूळ, पान, खोड, फुलं असं कोणताही विशिष्ट अवयव नसतो. राहील लक्षात? विशिष्ट अवयव नसणाऱ्या वनस्पतींच्या गटाला आपण काय म्हणतो? शैवाल किंवा अल्गी. आणि ते खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतात. नदी किनारी, पाण्यामध्ये, मोस्टली पाण्याच्या ठिकाणी हे सगळे शैवाल असतात. आणि त्यांच्यामध्ये पण वेगवेगळे असतात. काही सिंगल सेल असतात, काही मल्टीसेल्युलर असतात, म्हणजे एकपेशीय असतात, किंवा काही बहुपेशीय असतात. काही आपल्याला डोळ्यांना दिसत सुद्धा नाही, आणि काही मोठ्या आकाराची असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर बघा, कधी कधी पाणी हिरवं दिसतं. पाणी हिरवं दिसतं, त्या पाण्याच्या खालती कदाचित शैवाल नसतील किंवा कोणत्याही वनस्पती नसतील, तरी सुद्धा ते हिरवं दिसतं. कशामुळे? तर ह्या मायक्रो अल्गीमुळे, ही छोट्या आपल्याला डोळ्यांना न दिसणाऱ्या शैवालांमुळे तसं दिसतं. तर काही शैवाल ही आपल्याला खूप मोठ्या आकाराची किंवा आपल्याला आपण त्यांना बघू शकतो अशा आकाराची असतात. उदाहरणार्थ स्पायरोगायरा, गिलोथ्रिक्स, उल्वा, असे काही वेगवेगळे आहेत. तुम्हाला याच्यापैकी थांबायचं मी दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कधीतरी आपण हे बघितलेलं आहे. ही आहे उल्वा नावाची अल्गी किंवा उल्वा नावाचं शैवाल, जे आपल्याला पाण्यामध्ये बघायला मिळतं. बघितलंय कधी तुम्ही असं पाण्यामध्ये? त्यानंतर एक असते स्पायरोगायरा. नाही बघितलंय. नाही बघ, काही हरकत नाही. स्पायरोगायरा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण ती अशी डोळ्यांनी दिसत नाही, म्हणजे तिचं सिंगल स्ट्रक्चर आपण बघू शकतो. फक्त एक पूर्ण थर पसरलेला दिसतो. असा थर तर तुम्ही पाण्यावर नक्की बघितला असेल, दगडांवरती. बघितलंय? असे वेगवेगळे शैवाल असतात. काही आपल्याला डोळ्यांनी त्यांचा आकार दिसतो, काहींचा आकार आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. हा झाला वनस्पतीचा एक प्रकार, शैवाल किंवा अल्गी. त्यानंतर त्यांचं जे आता आपण फोटो बघितला, त्यांचं हे ते कसे आहेत, एकदम अशा चिकचिकीत, एकदम मऊ मऊ लागतात पायांना. दगडावरती पाय ठेवले शैवाल असणार, चिकट असतात, आपले पाय सरकतात त्याच्यावरून, बरोबर मऊ असतात ते.
तर याच गटामध्ये म्हणजे थॅलोफायटामध्येच किण्व आणि बुरशी म्हणजे ईस्ट आणि बुरशी सुद्धा याच गटामध्ये येतात. थॅलोफायटा कवकांना काय म्हणतो आपण? फंगी. फंगी म्हणतो. मशरूम्स वगैरे माहिती आहेत ना? मशरूम माहित आहेत? अळंबी हा ती सुद्धा बुरशीच असते एक प्रकारची. त्यानंतर पावावर येणारी किंवा भाकरीवर तुम्ही हिरव्या रंगाची बुरशी बघितली असेल ती सुद्धा थॅलोफायटामध्येच येते. ओके. ज्या म्हणजे त्यांना समजा मशरूम आहे, मशरूमला काही वेगळं खोड पान असं नसतं, काहीच अंग नसतात त्याला. आणि म्हणून मग ज्या वनस्पतींना कुठलाही विशिष्ट अवयव नसतो त्यांना आपण थॅलोफायटा या गटामध्ये टाकतो. समजलं तुम्हाला? थॅलोफायटा समजला पहिला प्रकार? समजलं? हो मॅडम. हो मॅडम. हा त्यांना काहीच वेगळं पाने वगैरे नसतात आणि त्यांना बिया सुद्धा येत नाही. बुरशीला कधी बी आलेली बघितलीये कोणी? किंवा शेवाळ असते त्याला कधी बी आलेली बघितलीये? नाही, कारण ते तसं नाही करत. त्यांची अनोखी पद्धत असते. ते बीजाणूंद्वारे, बियाणे नसतात त्यांना, बीजाणू असतात, छोटे छोटे स्पोर्स असतात, एकदम छोटे आपल्याला न दिसणारे, ते पसरत असतात आणि त्याच्याद्वारे ते त्यांचं पुनरुत्पादन करू शकतात आणि त्याच्यामुळे ते विविध वातावरणात वाढू शकतात. ही अबीजपत्रीची किंवा त्याच्यामध्ये थॅलोफायटाची एक वैशिष्ट्य आहे म्हणूया आपण. आणि उत्क्रांतीमध्ये खूप जास्त महत्वाचा स्थान आहे. वेगवेगळ्या वनस्पती उत्क्रांत ज्या होत गेल्या त्या ह्या शैवालांपासून किंवा थॅलोफायटापासूनच चेंज होत गेले आहेत, उत्क्रांत इव्हॉल्व्ह होत गेले आहेत. आणि या गटामध्ये दुसरा गट आहे ब्रायोफायटा. दुसऱ्या गटाचं नाव काय आहे? माझ्या मागे म्हणा बघू. ब्रायोफायटा. ब्रायोफायटा. ब्रायोफायटामध्ये मॉसिस आणि लिव्हरवॉर्ट्स येतात. ब्रायोफायटा ह्याला उभयचर वनस्पती म्हणतात. उभयचर म्हणजे काय की त्या ओलसर मातीमध्ये त्या वाढू शकतात, पण त्यांना जर रिप्रोडक्शन करायचं असेल, त्यांना जर त्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यांना पाण्याची गरज लागते. आणि ह्या सर्व स्वयंपोषी असतात, म्हणजे प्रकाश संश्लेषण करू शकतात, बहुपेशी असतात, मल्टीसेल्युलर. आणि त्यांच्यामध्ये जे काही प्रजनन होतं ते आपण बघितलं मगाशीच, बीजाणू निर्मितीने होतं. ब्रायोफायटा मधल्या ज्या काही वनस्पती असतात त्या अशा रिबिनी सारख्या अशा लांब चपट्या असतात आणि त्यांना असं काही खरं मूळ किंवा खोड पान असं काहीच नसतं, पण मुळांसारखे दिसणारे असे छोटे छोटे वाईट मुलाब असतात आणि त्याच्या पानं नसतात, तर पानांच्या जागी अशी पानांसारखं काहीतरी दिसणारं असतं. उदाहरणार्थ मॉस आणि मर्केशिया, अँथोसिरास, रिस्किया. मी तुम्हाला याचे फोटो दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. मॉस हे आपण जणांनी बघितलं असेल, दगडांवरती वगैरे ते आपल्याला बघायला मिळतात. दिसतंय हे?
असं गवतासारखं छोटं छोटं एकदम खूप छोटं छोटं आहे. हे आहे मॉस. कशावरती सुद्धा उगतं ते, दगडांवर उगतं. एखादं जर झाड वगैरे असेल तर झाडांच्या खालच्या मुळांशी जरी ते उगतं, त्यांना ह्याच्यातून कळेल. पानं नाहीये, पानांसारखं दिसणाऱ्या छोट्या रचना आहेत आणि मुळांच्या जागी छोटे छोटे एकदम छोटे छोटे जे त्या वस्तूला धरून ठेवू शकतात अशा रचना असतात. यांना आपण म्हणतो मॉस. आणि हे कशामध्ये येतं? ब्रायोफायटा. कुठल्या गटामध्ये येतं हे? बोलायचं नाही. त्यानंतर तिसरा आहे टेरिडोफायटा. तिसरा गट आहे आपला टेरिडोफायटा. पहिला आपण बघितला थॅलोफायटा, ज्याच्यामध्ये त्यांना काहीच खरं फांदी, खोड, मूळ, पान असं काहीच नसतं. शेवाळ असतं ते. शेवाळ, बुरशी थॅलोफायटा मध्ये येतात. दुसरा गट आपण बघितला ब्रायोफायटा. म्हणजे छोट्या छोट्या गवतासारखे दिसणाऱ्या रचना असतात आणि त्यांचं पुनरुत्पादन बीजाणूंद्वारे होतं. तिसरा गट आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा मध्ये फर्न, हॉर्सटेल, क्लब मॉसेस असे वेगवेगळे घटक येतात किंवा वेगवेगळे प्लांट्स येतात. हे तुम्ही बघितलं असणार आहे. हे आपल्याकडे जंगलांमध्ये बघायला मिळतं. असं व्हायला बघितलं हे पान भिंतीवरती उगवत. हे बघितलं असं? सर्वांकडून मला तर बघायला मिळत नाही. मला माहिती मी तुम्हाला आता जे फोटो दाखवले झाडांचे, ते तुम्ही तुमच्या आजूबाजूला कधी बघितलेत? हो किंवा नाही? की बघितलंय म्हणून. काडी कसा आश्रमशाळा मुलांना तुम्ही नाही बघितलं कधी अशी झाडं? तर ही आता बघा बाजूला असणारी ही झाडं फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की ते कोणत्या गटामध्ये येतात ते एवढंच लक्षात ठेवायचंय. फर्नचं झाड तुम्ही बघितलंय, मॉस तुम्हाला माहिती दगडावरती असतात तसे. त्यानंतर शेवाळ आपल्याला माहितीये. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? ते कोणत्या गटामध्ये येतात तेच लक्षात ठेवायचंय. परत एकदा रिवाइज करूया. मला सांगा शेवाळ कोणत्या गटामध्ये येतो? शेवाळ कोणत्या गटामध्ये येतो? व्हेरी गुड. आता मला इथली मुलं खूप हॅलोफायटा. आणि जे मॉस आपण बघितलं, मॉस कोणत्या गटामध्ये येतं? ब्रायोफायटा मध्ये. आणि तिसऱ्या प्रकारची फर्नची झाडं जी आपण बघितली ती कोणत्या गटामध्ये येतात? बरोबर, टेरिडोफायटा. या झाडांना जे टेरिडोफायटा मधले जे आहेत, आता टेरिडोफायटा म्हणताना सुद्धा त्याच्या स्पेलिंग मध्ये सुरुवातीला पी येतं बरं का. टी वरून नाही, पी वरून सुरुवात होते. त्यामुळे त्याची स्पेलिंग नीट लक्षात ठेव. टेरिडोफायटा. टेरिडोला म्हणताना आपण टेरिडोच म्हणणार, पण त्याच्यामध्ये पी असतो. या गटामधली जे वनस्पती आहेत
त्यांना खोड असतं, मूळ असतं, पानं असतं, असं सगळे अवयव आपल्याला सुस्पष्ट दिसत असतात. पाणी आणि अन्न हे काही त्यांचं ट्रान्सपोर्ट साठी वेगळ्या टिश्यूज असतात, पण त्यांना फुलं आणि फळं येत नाही. हा, पण मग त्याच्यामधून त्यांचं जे प्रजनन आहे ते कसं होतं, तर बीजाणूद्वारे होतं. आपण बघितलं की अबीज पत्रीमधल्या सर्व झाडांना फळं फुलं येत नाहीत, ते बीजाणूद्वारे रिप्रोड्यूस होतात. या तीन जे आपण प्रकार बघितले ते तुम्हाला कळाले, हॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि ते 3 आपण प्रकार आता बघितले वनस्पतींचे. कोणत्या गटातले बघितले? बीजपत्रीमधले. ठीक आहे, उपसृष्टी होती ती बीजपत्री. सृष्टी कोणती होती? वनस्पती. वनस्पती. त्याचा खालचा गट कोणता? उपसृष्टी. कोणती? अबीजपत्री. क्रिप्टोगॅम्स मधले आपण आता टाइप्स बघितले. तर दुसरी उपसृष्टी आपण बघणार आहोत बीजपत्री, म्हणजे ज्यांना जी झाडं बिया निर्माण करू शकतात अशांना आपण बीजपत्री म्हणूया. आता बीजपत्रीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक तर अनावृत्त बीजी वनस्पती म्हणजे जिम्नोस्पर्म्स, आणि दुसरं म्हणजे आवृत्त बीजी वनस्पती म्हणजे अँजिओस्पर्म. शेअर करते स्क्रीन माझी. जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म्स बघितले आपण. आता जास्वंदीचं झाड तर तुम्ही सर्वांनी बघितलं असेल. आणि एखादं क्रिसमस ट्री बघितलंय? क्रिसमस अशोकाचं झाड बघितलंय? किंवा ते नारळासारखं एक झाड असतं माहिती, ज्याला म्हणजे नारळासारखं दिसायला असतं ते, पण त्याला फळं येत नाही, तसं झाड बघितलंय एक? बागेमध्ये आपण तुम्ही फिरायला गेला असाल ना, बघितलं. हा, सायकस असं झाड बघितलं, नारळासारखं दिसणार. आता मला सांगा, याच्यामध्ये आणि जास्वंदीच्या झाडामध्ये काय डिफरन्स आहे, काय फरक? सांग त्यांच्या बाई. पोतेगाव आश्रमशाळा. पोटेगाव नाही सांगत आहे काही हरकत नाही, मी सांगते. फुलं येतात. जास्वंदाच्या झाडाला फुलं येतात का? पण मग त्याला त्याची बी कुठे असते? जास्वंदाची बी असते का? आणि सायकस, आता आपण काय त्याच्यामध्ये रोज बघत नाही, त्यामुळे आपल्याला काही त्याच्याबद्दल जास्त माहिती नसते, पण सायकसला अशा प्रकारचं
हे फर्न टाइप मध्ये दिसतात, पाईन टाइप मध्ये, कोन टाइप मध्ये प्रकार, तसे जे कोन टाइप मध्ये फळं येतात, तर त्यांच्या बिया तशा असतात. फळ नको म्हणूया आपण, त्यांना बी म्हणूया. आणि आपण अनावृत्त बीजी म्हणजे जिम्नोस्पर्म मधल्या वनस्पती बघतोय. जिम्नोस्पर्म मधल्या ज्या वनस्पती आहेत त्या सदाहरित असतात. सदाहरित म्हणजे काय, वर्षभर त्या हिरव्यात असतात, पानगळ वगैरे प्रकार होत. त्यानंतर बहुवार्षिक आणि काष्ठमय म्हणजे काटे जास्त असतात, त्यांना फांद्या वगैरे नसतात. पानांचं त्यांच्यावरती एक मुकुट टाइप मध्ये सायकस बघितलं ना आता तसं झालेलं असतं. त्यांना दोन प्रकारची फुलं येतात, एक तर फ्लॉवर, मेल फिमेल फ्लॉवर, नर फुल आणि मादी फुल एकाच झाडांवरती येतात, वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवरती, आणि त्यांच्या बियांवरती नैसर्गिक आच्छादन म्हणजे त्यांना फळं नसतात, बिया त्यांच्या असतात डायरेक्ट ओपन असतात. बिया कशा असतात, पूर्णपणे ओपन असतात, म्हणून त्यांना म्हणूया आपण अनावृत्त बीजी. जिम्नोस्पर्म म्हणजे न झाकलेले आणि म्हणजे बीज, जिम्नोस्पर्म्स म्हणतो आपण त्याला. सायकस, क्रिसमस ट्री, कुणाला काहीतरी म्हणायचंय. शेंडा आश्रमशाळा, स्पष्ट आवाज नाही येत तुमची. अच्छा, माझा आवाज स्पष्ट नाहीये. एक सेकंड, आता येतोय माझा आवाज? शेंडा आश्रमशाळा, माझा आवाज येतोय आता क्लिअर? ओके. आपण काय बोलू शकतो, जिम्नोस्पर्म. जिम्नोचा अर्थ काय, न झाकलेले. जिम्नोचा अर्थ काय, न झाकलेले, आणि स्पर्म म्हणजे बीज म्हणजे न झाकलेल्या बिया. जिम्नोस्पर्मचा अर्थ काय, न झाकलेल्या बिया म्हणजे व्हेरी गुड. म्हणजे एक्झाम्पल काय देऊया आपण, सायकस किंवा देवदार. जे आहे ते ज्या बिया आहेत त्यांच्यावरती कुठल्याही फळाचं आवरण नाहीये. त्यानंतर अँजिओस्पर्म्स म्हणजेच आवृत्त बीजी वनस्पती, म्हणजे ज्यांच्या बिया झाकलेल्या असतात अशा प्रकारच्या वनस्पती, त्यांना आपण म्हणूया अँजिओस्पर्म. या वनस्पतींना जी काही फुलं येतात, म्हणजे अँजिओस्पर्म्सला मोस्टली फ्लॉवर्स येतात, फुलं असणाऱ्या वनस्पती ह्या अँजिओस्पर्म या गटामध्ये येतात. त्या फुलांचं फळात रूपांतर होतं आणि त्यांना फळांच्या आत बिया तयार होतात. त्या बियांवरती कवर असतं, आवरण असतं. अँजिओ म्हणजे कवर आणि स्पर्म म्हणजे बी. अँजिओ म्हणजे काय, कवर, आणि स्पर्म म्हणजे बी. त्यानंतर त्यांच्या ज्या बिया असतात त्यांचे दोन भाग होतात, बीचे दोन सुट्टे भाग होतात, म्हणून त्यांना द्विबीजपत्री वनस्पती असं म्हणतात. आणि ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाही त्यांना आपण एकबीजपत्री वनस्पती म्हणतो. आता मला सांगा, दोन भाग होणाऱ्या बिया कोणत्या आणि एक भाग असणारी बी कोणती? तुम्ही एक्झाम्पल सांगू शकाल मला? आठवण कोणत्या कोणत्या फळांच्या बियांचे दोन भाग होतात, कोणत्या
बियांचे एकच भाग असतात. बरं मी बियांची नावं घेते, तुम्ही सांगा द्विबीजपत्री आहे की एकबीजपत्री आहे. ओके. शेंगदाणा द्विबीजपत्री आहे की एकबीजपत्री आहे. काय आहे? द्विबीजपत्री. आणि तांदळाचं बी तांदूळ बरोबर एकबीजपत्री. हरभरा म्हणजे चणे चणे कसे असतात? द्विबीजपत्री. चणे कसे असतात? द्विबीजपत्री. आणि चिंचोका कसा असतो रे? चिंचोका विचार करा आणि सांगा बघू पटकन. चिंचोके खाल्ली तुम्ही? खाल्लेत ना भाजून चिंचोके? एकबीजपत्री आहे की द्विबीजपत्री आहे ते? थोडं ना असं कॅमेरा जवळ येऊन सांगा म्हणजे मला आवाज क्लिअर येईल. द्विबीजपत्री. व्हेरी गुड. दोन चिंचोका त्याचा वरचं कव्हर आपल्याला एक दिसतं, पण ते कव्हर फोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये दोन बिया असतात ना, बीज एक, त्या बीचे दोन भाग असतात की नाही? द्विबीजपत्री. कन्फ्यूज नाही व्हायचं. सेम असं कोणतं बोराची पण बी माहितीये ना? बोरं खाल्ली तुम्ही? बोराची बी एकबीजपत्री असते की द्विबीजपत्री असते? कसं काय? बोराची बी फोडून खाल्ली आहे? त्याच्यामध्ये दोन बिया असतात की नाही? असतात की नाही? दोन भाग. ती काय झाली? द्विबीजपत्री. अशाच आपल्याला दिसताना एकच दिसते, पण त्याच्या आतमध्ये त्याचे दोन भाग असतात. अँजिओस्पर्म मध्ये जे पुनरुत्पादन होतं म्हणजे जी नवीन झाडाची निर्मिती होते त्याच्यासाठी परागकण महत्वाचे असतात. फुलांमध्ये जो परागकण असतात त्यांच्या आधारे बीज निर्मिती होते. याच्यासाठी ना आपण आपल्या पुस्तकातल्याच एका चार्टची मदत घेऊया. थांबा मुलांनो. आपला टाइम पण आता कंप्लीट होत आलाय. मला सांगा तुम्हाला हे समजलं अनावृत्त बीज आणि आवृत्त बीज, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म्स कळालं? एनजीओ म्हणजे काय? एनजीओ म्हणजे काय? कवर असलेली बी. आणि जिम्नोस्पर्म म्हणजे काय? झाकलेली बी म्हणजे जिम्नोस्पर्म. राहील लक्षात? एकवृत्त, अनावृत्त, आवृत्त, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, एकबीजपत्री, द्विबीजपत्री, मोनोकॉटिलिडॉन आणि
प्री कॉन्फिडन्स. ओके, हे दोन प्रकार आपण आता बघितले. त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये जो फरक आहे तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. आणि अजून एक गोष्ट, मी तुमच्या आता शिक्षकांचे जे ग्रुप आहेत त्याच्यावरती एक वर्कशीट शेअर करेन ह्या धड्यासंदर्भात. हा जो धडा आहे आपला 6वा, त्या धड्यासंदर्भात एक वर्कशीट शेअर करेन. छोटीशी आहे, 5-6 प्रश्न असतील एका वाक्यात किंवा रिकाम्या जागा वगैरे भरण्यासाठी. ते तुम्ही वहीमध्ये सोडवून दाखवायची आहे तुमच्या शिक्षकांना. ठीक आहे? 15 मिनिटं लागतील, जास्तीत जास्त 15 मिनिटं. आणि धडा शिकवून झाल्यानंतर पुन्हा एक वर्कशीट पाठवेल. त्यातून तुमचं तुम्हाला की हा धडा तुम्हाला किती समजलाय आणि किती अभ्यास करण्याची आपल्याला गरज आहे. तर दोन्ही वर्कशीट सोडवायच्या आहेत आपल्याला. ओके, मी संध्याकाळी पाठवेल. उद्या आठवणी तुमच्या शिक्षकांना विचारा की वर्कशीट आठवलेली आहे का. आपला आता वेळ पण संपली आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू. अजिबात यातलं शिकवलेलं विसरायचं नाहीये.